तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुनश्च एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण बेड तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या घरच्या घरी खाण्यासाठी भाजीपाला, कांदे, लसूण, पालक असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, त्यासाठी आपण बेड तयार केले होते. तर ते बेड खूप घट्ट झालेत, एकदम माती अशी एकदम अशी निबार झाली, निबार कडक झाली, आमच्या भाषेत निबार झाली म्हणतात. तर आपण आज कुदळाने याला माती आपण उकरून घेणार आहोत आणि हे सगळे बेड नरम करून घेणार आहोत. नरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मग कोथिंबीरच्या धने असतील, कांदा, लसूण, या सगळे वाफे तयार करून व्यवस्थित लावून घेणार आहोत. चला तर मग आपण आजच्या कामाला सुरुवात करूया. तर बघू शकता मित्रांनो, हे आपले वाफे आहेत जे कुडाळीने उकरण्या अगोदर असे आहेत. शेतकऱ्याच्या हातात बऱ्याच गोष्टी असतात, त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे आपण घरच्या घरी शुद्ध देशी पद्धतीने भाजीपाला पिकवू शकतो. भावांनो, मी पहिल्यांदाच बेड तयार केलेत आणि त्यामध्ये काहीतरी भाजीपाला लावणार आहे, उगवणार आहे. आता हे आपण कोदाळीने एकदम व्यवस्थित काम होत आहे, झटक्यात उरत नाही काम. 5 ते 6 बेड आहेत आपले, मस्त पद्धतीने, छान पद्धतीने. आधी आपण नरम करून घेऊ उकरून, मग माती थोडीशी वाळल्यानंतर, हडकल्यानंतर भुसभुशीत होईल. भुसभुशीत माती झाली की आपण बियाणं टाकलं की लगेच गादी वाफे तयार होते. गादी वाफे बेड्स. मेहनतीचं काम असते शेतकऱ्याचं. माझा ट्रायपॉड, मराठीत याला आधारस्तंभ, कंटेंट क्रिएटरचा स्टँड असं देखील म्हणू. हा आहे नांगराचा फाळ, त्याच्यावरतीच मोबाईल ठेवून आपण व्हिडिओ तयार करतो. मित्रांनो, या पद्धतीने आपण सगळे बेड उकरून घेणार आहोत. 5 ते 6 बेड आहेत आपल्याकडं. लगेच आपण मेथी आणि कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर म्हणजे धने लगेच आपण 1-2 वाफे तयार करणार आहोत लगेच. म्हणजे बी टाकून देणार आहोत आपण त्याच्यावरती आणि उद्या लगेच पाणी लावून देणार. या बेडमध्ये मेथी टाकलेली आहे आपण, या बेडमध्ये पण प्लस मेथी टाकलेली आहे आणि या बेडमध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे. आपण मातीशी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याला 10 ते 12 दिवस उगवायला लागतील. आता निसर्ग याचं काम करेल. जाता जाता घरला हरभऱ्याचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही मला. आपल्या हरभऱ्याला आता फुलाची सुरुवात झालेली आहे. पहिली फवारणी करून 10 ते 15 दिवस झालेले आहेत. आपण दुसऱ्या फवारणीचं औषध आणून ठेवलेलं आहे. तर आपण आता उद्या किंवा परवा दुसरी फवारणी पण त्याला करावी लागणार. दिवस पण मावळतीला गेलेला आहे आणि आपला आजचा ब्लॉग पण संपत आलेला आहे. तर भावांनो, असेच गावाकडचे व्हिडिओ आणि शेतातील खरी मेहनत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि तुमचं कमेंटमध्ये मत नक्की मांडा आणि खुश राहा, मस्त राहा. चला भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये.